ना तुम्ही निवडणूक आयोग काय करतोय? नाही, पण निवडणूक आयोगाची एकूण भूमिका अशी दिसते. निवडणूक आयोगाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जोडे उचलण्याची आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली, एवढंच मी सांगतो. नाही, पण राऊत साहेब, त्यातला एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग म्हणतोय की विधानसभा निवडणुकीला जी मतदार यादी अंतिम झाली त्यावरच पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. जर असं झालं, ज्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसची जी मतदार यादी आहे त्यावर जर मतदान स्थानिक स्वराज्य तीच सदोष आहे. तर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे अशी मिळून भूमिका काय असेल? बघा, त्यासाठी आज साधारण 1.5 वाजताच्या दरम्यान पत्रकार परिषद या सर्व नेत्यांची आहे. तिथे याच्यावरती आत्ता तुम्हाला उत्तर मिळेल. पण विधानसभेतली निवडणूक सदोष आहे, मतदार यादी सदोष आहे हे स्पष्ट झाल्यावर, उघड झाल्यावर तुम्ही त्याच यादीचा आग्रह धरताय. पण पुन्हा या मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा डुप्लिकेट मतदार आलेले आहेत. जसे काल नाशिक असेल, आता दिव्याचे दाखवतोय आम्ही, मुंबईतल्या वॉर्डामधले आम्ही आकडे दाखवतोय. आम्ही काय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो का? राजकीय कार्यकर्ते आमची पदरमोड करून दिवस रात्र आम्ही काम करतो आहोत मतदार यादीवर. निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे?